रंगीबिरंगी, थंडगार, पौष्टिक, तितक्याच वेगळ्या चवीची कोशिंबीर सगळ्यांनाच नक्की आवडेल या उन्हाळ्यात खायला. चला तर मग बनवूया. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण पॅनमध्ये साधारण 2 टीस्पून तेल टाकूया. तेल आपण एकदम थोडं वापरतोय आणि यावर चॉप केलेले अर्धा कप गाजर टाकूया. तेलावरती थोडं परतून घेऊया. आता यावर 1/4 कप स्वीट कॉर्न टाकूया आणि थोडं मिक्स करून घेऊया. यावर आता टाकूया अर्धा कप बारीक चॉप केलेला कोबी. यालाही जरा मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या एकत्र टाकून जर मिक्स करायला गेलो ना तर तरी कधी कधी मिक्स करायला थोडी डिफिकल्टी होते, म्हणून आपण एक एक भाज्या टाकून मिक्स करतोय. आता याला कव्हर करून आपण 5 ते 6 मिनिटं वाफ आणूया, म्हणजे आपल्या भाज्या आत व्यवस्थित शिजतील. 5 ते 6 मिनिटं झाले. आपण झाकण काढून बघूया. वा, मस्त छान शिजलंय. जास्त शिजवायचं नाहीये, थोडंसं हलका आपल्याला शिजवायचे तिथं. आता यावर आपण टाकूया अर्धा कप चॉप केलेले पिवळी सिमला मिरची आणि यालाही जरा मिक्स करून घेऊया. कोशिंबीर ना एकदम टेस्टी बनते. ते सगळे इन्ग्रेडियंट्स मी शेवटी टाकणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. मग ह्यावर अर्धा कप स्लाइस केलेला कांदा थोडं मिक्स करून घेऊया. अर्धा कप लाल ढोबळी मिरची चॉप केलेली, 1/4 कप हिरवी ढोबळी मिरची चॉप केलेली आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. या कोशिंबिरीचं वैशिष्ट्य म्हणजे जितकी ही दिसायला सुंदर आहे तितकीच चवीला अप्रतिम लागते आणि तितकीच पौष्टिक आहे. आणि ह्याला आता आपण पुन्हा 5 ते 6 मिनिटं एक वाफ आणूया. साधारण 5 मिनिटं झालेत. आपण झाकण काढून बघूया. सिमला मिरची आपण फार जास्त शिजवत नाही आहोत, थोडीशी क्रंचीच आपण ठेवणार आहोत. आता ह्यावर आपण टाकूया 2 ते 3 चॉप केलेले हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजिबात जास्त मसाले वापरलेले नाहीयेत. हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी किंवा जे डाएटवर असतील तेही नक्की खाऊ शकतात अशी आहे. यावर टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया. आपण चाट मसाला सुद्धा टाकला, त्यातही जरा मीठ असतं. मीठ थोडं बेतानेच टाका. यावर आता आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळूया. साधारण 1 टेबलस्पून लिंबाचा रस पिळून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला बाजूला थंड व्हायला ठेवून देऊया. या सगळ्या भाज्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. थंड झालंय बघा सगळं आपलं. यावर आता तुमच्या आवडीप्रमाणे 1 ते 2 टेबलस्पून मेयोनीज टाकून मिक्स करून घेऊया. मेयोनीजने ह्याला खूप मस्त छान चव येते ह्या रंगीबिरंगी कोशिंबिरीला. आणि थंड झाल्यावर हे मेयोनीज याच्यात मिक्स करायचं. आणि पुन्हा थोडं पाहिजे तर थंड व्हायला तुम्ही ठेवून देऊ शकता. ही कोशिंबीर विशेष करून थंड गारच सर्व करा, खूप मस्त लागते. उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात असं छान रंगीबिरंगी थंडगार मस्त फायबर रिच कोशिंबीर किंवा तुम्ही सॅलड म्हणा, कलरफुल सॅलड खायला मिळालं तर क्या बात आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की नक्की आवडेल, मी गॅरंटी देऊ शकते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. वरनं थोडीशी कोथिंबीर भुरभुर करा आणि थंडगार सर्व करा. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.